नमस्कार, खरमाळे वैशूज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आज बनवणार आहे चमचमीत असे बोंबील फ्राय। इथं मी आलं, लसूण, कोथिंबीरीचं वाटण करून घेणार आहे। एवढं वाटण लागणार नाहीये, पण ते फ्रीज मध्ये ठेवून 7-8 दिवस तरी राहतं। इथं पाव किलो बोंबील मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतले। चवीपुरतं मीठ टाकलं, 1 चमचा लाल तिखट, अद्रक लसूणची पेस्ट 1 चमचा, अर्धा लिंबू, आता मिक्स करून घ्यायचे। अर्धी वाटी रवा घेतलाय बारीक, 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घेतलं, थोडंसं मीठ टाकायचंय। आता मिक्स करून घ्यायचे। तवा तापत ठेवलाय, त्यावर 1 पळी तेल टाकलं। आता बोंबीलला रवा लावून घ्यायचा आहे। रवा लावून झाला। आता तेलामध्ये 1-1 पीस सोडूया। आणखी थोडं तेल टाकूया। मध्यम आचेवर बोंबील फ्राय करून घ्यायचे। 2-3 मिनिट झालेले आहेत। आता पलटी करून घेऊ। आणखी 2-3 मिनिटं झालेत। आता असे कडेला बोंबील लावून घेऊया। असे बाजूला काढल्यामुळे तेल निथळले जातं। आता काढूयात। कुरकुरीत असे बोंबील फ्राय झालेत आपले। या पद्धतीने मी सर्व बोंबील फ्राय करून घेतलेत।